ब्रेक नंतर एक मोठी बातमी समोर येते। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत आता राष्ट्रवादीने आपलं खातं उघडले। कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड झाली आहे। वाकळेंविरोधात एकच अपक्ष उमेदवाराचा अर्ज होता। अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांनी एकमेव अपक्ष अर्ज दाखल केला होता। कोलतेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक बिनविरोध झाली आहे। आता हे निवडणूक बिनविरोध होण्यामागं जे संग्राम भाईंच्या माध्यमातून प्रभागामध्ये जे विकास कामं केली आणि या विकास कामाच्या वर प्रभागातील नागरिकांनी भरोसा ठेवला आणि मला पुन्हा एकदा नागरिकांची सेवा करण्याची संधी या सगळ्या नागरिकांनी, माझ्या नातेवाईकांनी, हितचिंतकांनी, मित्रांनी व या अहिल्यानगर शहरातील सर्व संग्राम भाईंच्या व माझ्या हितचिंतकांनी दिली आहे। त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। हो, आज आता सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं या ठिकाणी खोललं आहे आणि असे बरेच नगरसेवक म्हणजे नगर शहरामध्ये, या अहिल्यानगर शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक संग्राम भाया आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून निवडून येतील। मुंबईत महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी पालिका प्रशासन आता सज्ज झाले। मुंबई पालिका क्षेत्रात एकूण 10,231 मतदान केंद्र आहेत। पुण्यात पुढच्या बातमीकडे। विश्वास पाटील यांच्या पुस्तकावरून आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू, संभाजी ब्रिगेडनं विश्वास पाटील यांना इशारा दिलाय। संभाजी कादंबरीतून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप होतोय। कारण आमची भूमिका होती की तुम्ही चर्चा करा, जे विकृत लिखाण त्यांनी केलेले आहे ते विकृत लिखाण दुरुस्त करा, ही आमची रास्त भूमिका त्यांना होती आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेले आहे। आज आमची भूमिका आहे की तात्काळ या साहित्य संमेलनामध्ये जे काही विश्वास पाटलांची संभाजी नावांची कादंबरी आहे त्या कादंबरीला तात्काळ शासनानं जप्त करावं आणि संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा करावी आणि त्या कादंबरीमध्ये आक्षेपार्ह मजकूर काढून नव्या पद्धतीने जे काही खरा इतिहास आहे त्यामध्ये मांडावा, ही आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। साताऱ्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे चित्र। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावू असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडने दिला। संभाजी कादंबरीतून महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप होतोय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। अंधेरीतील मनसेचे खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रोहन सावंत यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केलाय। या पक्षांतरामुळे अंधेरी पश्चिम परिसरात मनसेची मोठी पडझड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। रोहन सावंत हे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 75 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र मनसेतील अंतर्गत घडामोडी तसंच राजकीय गणित न जुळल्यानं त्यांनी अखेर जय महाराष्ट्र करत हाती धनुष्यबाण घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्यासोबत मनसेचे अनेक स्थानिक विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनीही सेनेचं सदस्यत्व स्वीकारल्यानं शिवसेनेची ताकद या प्रभागात आता दुप्पट झाली आहे। अंधेरीच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण हा निर्णय घेतलाय अशी प्रतिक्रिया सावंत यांनी बोलून दाखवली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीनं बाद करण्यात आल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला असून यावरून आता ठाण्यात मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद करण्यात आलाय। या निर्णयावर संताप व्यक्त करताना अविनाश जाधव यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केलाय। आमच्या उमेदवारांचे अर्ज किरकोळ कारणावरून बाद केले जात आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार अपात्र असतानाही त्यांना जाणीवपूर्वक पात्र दाखवलं जाते असा खळबळजनक दावा जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय। या प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झालेत। आपल्या उमेदवारांना जाणून बुजून निवडणूक प्रक्रियेतून बाहेर काढले जात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलाय। हे सगळं प्लॅनिंग होतं, ठरवून गेलं होतं। सत्ताधारी एकही फॉर्म कुठेही बाद झाला नाही, पण विरोधकांचे फॉर्म बाद झाले, अपक्षांचे फॉर्म बाद झाले,
हे सगळं पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही अतिशय वाईटरित्या चालवली जाते. या संपूर्ण निवडणूक यंत्रणेमध्ये आता हे निवडणूक यंत्रणा म्हणजे कोण? हे जे ठाणे महानगरपालिका असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिक असलेले अधिकारी हेच कुठेतरी निवडणूक अधिकारी म्हणून जातात. यांचं सगळ्यांची सत्ताधारी नेत्यांची साटलोट असतं आणि ते सत्ताधारी नेते आणि हे राजकीय नेते मिळून ही पूर्ण निवडणूक यंत्रणा मलिन करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.